खुद्द मॅक्स महाराष्ट्राचे संपादक रवींद्र आंबेकर यांनी हा त्रास उपभोगलाय. लोकांच्या जनभावना त्या ठिकाणी प्रवाशांच्या, त्यांनी त्या सगळा उद्वेग जो आहे तो त्रास त्यांनी स्वतः अनुभवलेला आहे, कारण ते स्वतः त्या प्रवासामध्ये होते. स्वतः रवींद्र आंबेकर सर आपल्या सोबत आहेत. रवी सर, मला सांगा की तुम्ही पुण्यातनं जेव्हा निघालात तेव्हा काय परिस्थिती होती, आणि जेव्हा तुम्ही ह्या मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेला लागलात तिथून पुढचा तो प्रवास कसा होता, काय काय अडचणी आल्या, आणि एकूण तुम्ही फील्डवरती काय परिस्थिती बघितली? आनंद, एकूण साधारणतः 10:30च्या आसपास आम्ही तळेगाव टोल क्रॉस केला आणि तळेगाव टोलमध्ये व्यवस्थित तिथे पहिल्यांदा पैसे कट झाले. तिथे टोल नाक्यावर कसलीही काही घाई गोंधळ नव्हता. तिथे कुठल्याही पद्धतीची पब्लिक अनाउन्समेंट सिस्टीम नव्हती. वर त्यांनी कुठल्या तरी ॲडव्हर्टायझर्सना मोठमोठे डिजिटल डिस्प्ले दिलेले आहेत, त्यांच्यावर रेग्युलर जाहिराती सुरू होत्या. त्याच्यावर कुठल्याही पद्धतीची काही अनाउन्समेंट नव्हती. टोलची पावती आहे त्याच्यावर काही अनाउन्समेंट नव्हती की पुढे जाऊन हा रोड होणार आहे, आणि अशा पद्धतीने एक 13 ते 15 तास लोकांना ह्या समस्या सहन कराव्या लागतील. सो या सगळ्या याच्यामध्ये मला असं जाणवलं की प्रशासनाला, IRB ला, जे हे मुंबई पुणे टोल हा संपूर्ण हायवे ते मॅनेज करतात, त्यांना सगळ्या लोकांना ह्या संपूर्ण अपघाताची, दुर्घटनेची व्याप्तीच कळली नाही. त्यांना एक गोष्ट कळली नाही की एकूण हा जो काही टँकर पलटी झाला, किंवा टँकर पलटी झालेला नाही, जे नॉर्मली बाकीच्या दिवसांमध्ये हे या अपघातांना ते टँकर पलटी किंवा अशा पद्धतीचा अपघात मानतात. हे सगळं डिझास्टर होतं. मला असं वाटतं ही आपत्कालीन स्थिती होती, ज्या वेळेला तुम्ही सांगताय की एक टँकर प्रोपेलिन गॅस भरून चाललेला आणि तो तिथे लीक झाला, आणि तो ज्वलनशील असल्यामुळे, ज्वालाकारी असल्यामुळे त्याचा स्फोट होऊ शकतो, आग लागू शकते, जीवितहानी होऊ शकते. अशा वेळेला त्याची सायंटिफिक पद्धतीने हाताळणी करणं आवश्यक आहे. अशा पद्धतीचे आपण वक्तव्य अनेक अधिकाऱ्यांची आता पाहिलेली आहेत. पण जर तुम्हाला हे माहिती आहे की हा ज्वलनशील पदार्थ आहे, त्याने आग लागू शकते, जीवितहानी होऊ शकते, मग तुम्ही खालापूर पासून आणि इथून तळेगाव पासून दोन्ही बाजूने लोकांचं टोल वसूल करून या गाड्या पुढे जाऊ का दिल्या? का त्यांना तिथेच थांबवलं नाही? आणि त्यांना सांगितलं नाही की पुढचा रस्ता बंद आहे, तुम्ही आता इथून जाऊ शकत नाही, पुढे जीवाला धोका आहे. ज्या वेळेला एखादी गोष्ट घडते, त्यावेळेला अशी आपत्ती घडते, त्यावेळेला तुम्ही लोकांना थांबवून परत त्या ठिकाणी थांबवणं गरजेचं असतं, परत मागे पाठवणं गरजेचं असतं. हा कम्प्लीट SOPचा ॲब्सेन्स मला या संपूर्ण मुंबई पुणे हायवेवर जाणवला. आणि एकूण हे सगळे इन्फ्रामॅन, म्हणजे मी फार जबाबदारीने गोष्ट बोलतोय, हे सगळे इन्फ्रामॅन जे करोडोंची जाहिराती करतात, करोडो रुपये खर्च करतात आपल्या प्रतिमेवर, हे सगळे इन्फ्रामॅन या सगळ्या परिस्थितीमध्ये कुठे गायब होते? जेव्हा लोक इकडे 20-22 तास आज झालेले आहेत, त्या 20-22 तासानंतर या वाहतूक सुरळीत होऊ शकलेली नाही. 20-22 तासानंतर जेव्हा तुम्हाला प्रशासकीय यंत्रणेला सगळी माहिती मिळते, त्यावेळेला ह्या इन्फ्रामॅन हे सगळे गायब कुठे होते? ह्या सगळ्यांच्या ट्विटर हँडल्स तुम्ही तपासा. हा, इकडे तिकडे माहीत नसलेल्या थोर पुरुष कुठून कुठून शोधून त्यांना शुभेच्छा, त्यांचे अभिवादन सगळं करत असतात. यांना जिवंत जनतेच्या समस्या कळल्या नाहीत का? यांना ही गोष्ट त्यांच्या प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सांगितली नाही का की तुम्ही जे इन्फ्रास्ट्रक्चर, इन्फ्रामॅन म्हणून स्वतःचं ब्रँडिंग करतात, त्या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरवर अशा पद्धतीचा एक टँकर पलटी झाल्यानंतर या पद्धतीने लोकांना अतोनात हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात. अरे, एक महिला या सगळ्या प्रवासामध्ये अडकून बसल्या होत्या. त्यांना पाण्याची व्यवस्था नव्हती, वॉशरूम्स नव्हते, वैद्यकीय सुविधा नव्हते, अनेक लहान बाळं होती, त्यांना दुधाची व्यवस्था नव्हती. वसूल होत आहे 4 ते 5 कोटी रुपये दर दिवशी ज्या टोल नाक्यावरनं टोल वसूल केला जातो. ही IRB कंपनी कोणाच्या जवळची आहे सगळ्या लोकांना माहिती आहे. या IRB कंपनीचे स्वतःच्या संपत्तीच्या निर्माणासाठी हा टोलचा हा धंदा गेले अनेक वर्ष सुरू आहे. त्यांचं काही सामाजिक उत्तरदायित्व नाही आहे का? केवळ टोल ऑपरेट करणं आणि फूड प्लाझा ऑपरेट करणं आणि त्यातून बक्कळ पैसा कमवणं हेच सरकारचं आणि हे IRBचं काम आहे का? या टोल प्लाझावर असलेली जेवढी दुकानं आहेत, जेवढे हॉटेल्स आहेत, यांचं सामाजिक उत्तरदायित्व नव्हतं का की तिथे लोक जे अडकलेले आहेत त्यांना पाणी पोहोचवा, चहा पोहोचवा, काही खाण्याच्या वस्तू पोहोचवा, बिस्किट पोहोचवा. ह्या सगळ्या यंत्रणांचा मला वाटतं म्हणजे या सगळ्या लोकांचा निष्काळजीपणा आज आपण पाहतोय की ह्या संपूर्ण मुंबई पुणे हायवेवर एकही प्रशासकीय यंत्रणा नव्हती. जी काही यंत्रणा होती ते केवळ टँकर आणि टँकरच्या आजूबाजूच्या परिस्थितीला हँडल करण्यासाठी होती. त्यांना या गोष्टीचं भान नव्हतं की बाहेर जी 15-20 तासापासून जी लोक अडकलेली आहेत,
त्यांच्यासाठी सुद्धा काहीतरी आपत्कालीन व्यवस्था यंत्रणा राबवली पाहिजे. त्यांच्यासाठी ॲम्ब्युलन्स लागेल, त्यांच्यासाठी पब्लिक अनाउन्समेंट सिस्टीम पाहिजे. या सगळ्या गोष्टी आवश्यक असतात. याचं भान या सगळ्या लोकांना राहिलं नाही. आपत्कालीन स्थितीमध्ये जो SOP फॉलो करायचा असतो, त्याचं फॉलो इथे झालेलं नाही. लोकप्रतिनिधी गायब होते. जे फार संसद रत्न नाही पण म्हणून या भागाचे रवी लोकप्रतिनिधी आहेत, सर रवी खासदार सर आहेत. रवी सर मला सांगा हां.